देशात मिनी लॉकडाऊन लागणार का? मोदींच्या एका भाषणानं संपूर्ण देशाची झोप उडाली आहे. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा आहे ती फक्त एका आवाहनाची. हैदराबाद मधील जनसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना असे काही मुद्दे सांगितलेत की ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या. अनेकांना प्रश्न पडलाय की काय भारत पुन्हा 2020 सारख्या परिस्थितीमध्ये जाणार आहे का? मित्रांनो, सध्या जग एका विचित्र वळणावर उभं आहे. बघा, अमेरिका आणि इराण यांच्यामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती या गगनाला भिडल्या. भारत आपल्या गरजेचं 80% पेक्षा जास्त तेल आयात करतो. जेव्हा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारताला डॉलर्समध्ये मोठी किंमत मोजावी लागते. तर याचा थेट परिणाम आपल्या परकीय चलन साठ्यावर होतोय. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे इकॉनॉमिक वॉर्निंग देणारं भाषण केलं. मोदींनी नेमकं काय आवाहन केलंय तर पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करा. हे केवळ बचतीसाठी नाही तर देशाचं परकीय चलन वाचवण्यासाठी आवश्यक आहे, असं मोदींचं म्हणणं आहे. दुसरं आवाहन म्हणजे पुढील 1 वर्ष सोन्याची खरेदी करू नका, असं आवाहन सुद्धा मोदींनी केलंय. सोन्याच्या आयातीमुळे भारताचे डॉलर्स मोठ्या प्रमाणात बाहेर जातात. तर तिसरं आवाहन म्हणजे परदेशी उत्पादने वापरणं कमी करून भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य द्या. विदेशी सुट्ट्या तसेच डेस्टिनेशन वेडिंग्स आणि अनावश्यक परदेश दौरे किमान 1 वर्ष टाळून देशांतर्गत पर्यटनाला चालना द्या. ज्या शहरांमध्ये मेट्रो सुविधा आहे तिथं खासगी गाड्यांऐवजी मेट्रोनेच प्रवास करा. जर कारने जाणं अनिवार्य असेल तर एकट्यानं न जाता कार पुलिंग म्हणजे एकाच गाडीमधून अनेक जण जा. माल वाहतुकीसाठी रस्ते वाहतुकीऐवजी रेल्वेच्या पार्सल ट्रेन सुविधेचा नक्की वापर करा. यामुळे होईल काय तर इंधन वाचेल. जास्तीत जास्त ई वाहनांचा वापर करून पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करा, असं मोदींचं म्हणणं आहे. कोरोना काळातील वर्क फ्रॉम होम संस्कृती पुन्हा सुरू करण्याचं आवाहन सुद्धा मोदींनी कंपन्यांना केलंय. शारीरिक प्रवासाचा खर्च आणि इंधन वाचवण्यासाठी ऑनलाईन कॉन्फरन्स आणि मीटिंग्सवर भर द्या, असं सुद्धा ते म्हटलेत. पुढे मोदी असंही म्हटलेत की प्रत्येक भारतीयानं हे लक्षात ठेवा की प्रत्येक थेंब पेट्रोल आणि प्रत्येक ग्रॅम सोनं हे आपल्या देशाच्या परकीय चलन साठ्यावर परिणाम करत आहे. बघा, वरवर पाहता पंतप्रधान मोदीजींचं हे आवाहन परकीय चलन वाचवण्यासाठी केलं असलं तरी सुद्धा सध्या परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे. सराफ व्यापारी, कारागीर आणि सामान्य जनतेमध्ये मोदींच्या या भाषणानंतर संतापाची लाट उसळली आहे. का होतोय यांना विरोध? समजून घेऊया. पंतप्रधानांनी व्यापार तूट कमी करण्याचा विचार केला, पण त्या सोन्याच्या दागिन्यांवर ज्यांची उपजीविका चालते त्या 1 कोटींहून अधिक कामगारांचं काय होणार? गेल्या 10 वर्षांपासून पंतप्रधान सत्तेत आहेत. मग गेल्या दशकामध्ये आपण सोन्याला पर्याय ठरेल अशी कुठलीच सक्षम गुंतवणूक व्यवस्था उभी केलेली नाहीये का? जर आज 10 वर्षांनंतर देशाला सोन्याची आयात रोखण्यासाठी लोकांच्या वैयक्तिक खरेदीवर बंदी घालावी लागतीये तर हे अर्थात धोरणात्मक अपयश आहे ना. देशाची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यामध्ये दुमत नाहीये, पण ती मध्यमवर्गीयांच्या बचतीला आणि गरिबांच्या रोजगाराला वेठीस धरून का? नेत्यांनी स्वतःच्या दौऱ्यातील आवाजावी खर्च कमी करून आदर्श घालून द्यावा, मगच जनतेला सल्ले द्यावेत, अशी भावना सध्या सराफ, बाजार आणि ग्रामीण भागातून उमटतीये. मुळात बघा, पंतप्रधान मोदींनी हे आत्ताच का सांगितलं तर याचं साधं उत्तर आहे ते म्हणजे सावधानता. युद्धाचा परिणाम फक्त सीमेवर होत नाहीये तर तो आपल्या किचन पर्यंत पोहोचतोय. आधीच गॅस सिलेंडरच्या किमती आणि पुरवठा यामध्ये तफावत जाणवतीये. मुळात मोदीजींचं भाषण म्हणजे थोडक्यात देशवासियांना एक प्रकारची शेवटची वॉर्निंग होती की आपल्या देशामध्ये लवकरच गॅस, तेल, इंधन हे सगळं संपू शकतं. आता मंडळी, हे ऐकल्यावर लगेच टेन्शन मध्ये येऊन जाऊ नका आणि ढिगाणभर तेल आणि इंधन खरेदी करायला दुकानात लाईनी सुद्धा लावू नका. नाहीतर देशातला तेल आणि इंधन साठा जो 1 महिन्यामध्ये संपायचा असेल तो तुमच्या आतेताईपणामुळे 8 दिवसातच संपेल. त्यामुळे थोडंसं धीरानं घ्या आणि तेल, इंधन, गॅस याचा कमी वापर करा. बाकी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणाच्या मुद्द्यांवरून अनेक जण नाराज सुद्धा आहेत. अनेक जणांनी त्याला विरोध केलाय, अनेक जण त्यासाठी सकारात्मक भावना दर्शवत आहेत. पण या सगळ्यामध्ये एक मध्यमवर्गीय म्हणून आपलीच मध्ये पिसवणूक होणार आहे. आपणच मध्ये पिसले जाणार आहोत. त्यामुळे
पंतप्रधान मोदींचं भाषण असो किंवा इतरांच्या त्या बाबतीतल्या सकारात्मक भावना किंवा नकारात्मक भावना, पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तेल, गॅस, पेट्रोल हे सगळं थोडंसं कमी वापरण्याचा प्रयत्न आपण करूयात. बाकी सोन्याचा वापर कुणी किती करायचा, कुणी कसं विकत घ्यायचं, हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रश्न आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हे एक प्रकारचं मिनी लॉकडाऊन सुद्धा असू शकतं असं राजकीय तज्ज्ञ म्हणतात. प्रत्येक थेंब पेट्रोल आणि प्रत्येक ग्रॅम सोनं वाचवणं म्हणजे देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासारखं आहे असं कोण म्हणतंय? मोदीजी म्हणतायत. ही परिस्थिती गंभीर असली तरी आपण एकत्र येऊन ही हाताळू शकतो असं सुद्धा मोदींना वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? देशात खरंच मिनी लॉकडाऊन होईल का? तुमच्या शहरामध्ये सध्या तेल, गॅस, पेट्रोल शिल्लक आहे का? नसेल तर कमेंटमध्ये सांगा, आणि असेल तर असंही सांगा की हा उगाचच आवाजावी काहीतरी आवभाव आणला जातोय किंवा तेल, पेट्रोल हे सगळं शिल्लक असूनही फक्त अफवा उठवल्या जात आहेत, हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या शहरामध्ये जर तेल, पेट्रोल कमी असेल तर तुमच्या शहराचं नाव सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील तर तो विषय सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करा.